हाय हाय चंपारण मटन. खरं तर आहे ना मित्रांनो, ही रेसिपी ना बनवता बनवताच तोंडाला पाणी येते. कारण हे चंपारण मटन आहे ना, जेवढं बघायला आवडते ना तेवढंच खायला सुद्धा आवडते. तर चला टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे. तर मित्रांनो, आज आपण इकडे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि हे चंपारण मटण बनवण्यासाठी आज आपण थेट महाराष्ट्रातनं बिहारमध्ये जाणार आहोत. आणि कशी रेसिपी बनवायची ती तुम्हाला पूर्ण समजेल, पण पूर्ण त्यासाठी व्हिडिओ बघावी लागेल. सगळ्यात पहिले इकडे कांदा टाकलेला आहे. मस्त 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि असे बारीक बारीक कापून घेतले, असे वरतून टाकलेले आहेत. त्यानंतर इकडे एक चांगलं टॉमॅटो घेतलं होतं मोठं, ते बारीक कापून आपण इकडे टाकलेलं आहे. टॉमॅटो टाकून झाल्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीचं इकडे छान वाटण केलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये. आपण आता वाटणसुद्धा टाकून घेतलेलं आहे इकडे. आता याच्यावर आहे ना आपल्याला मिरच्या बघा, अशा मिरच्या चिरायच्या आहेत मस्त. आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत अर्ध्या अर्ध्या कटिंग करून. त्यानंतर हे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे. तुम्हाला जे आवडतील ते खडे मसाले तुम्ही घेऊ शकतात. मी इकडे तेजपत्ता वगैरे नॉर्मल घेतले होते. हा मस्त लाल मिरची पावडर, कश्मीरी लाल मिर्च आपण ज्याला बोलतो, हा काळा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर इकडे अख्खे धने घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला लसूण अख्खे टाकायचे त्याच्यामध्ये. असे 4 लसूणसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत इकडे. आता आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत. असं मीठ घेतलेलं आहे मस्तपैकी. आता आपल्याला हळद, सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात जेवणासाठी सगळ्यात टेस्ट वाढवणारी हळदसुद्धा घेतलेली आहे. आणि आता घरचा लाल मसाला, जो आपल्या घरी बनवला जातो, तो लाल मसाला टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. आपल्याला याच्यामध्ये उकळतं तेल टाकायचं आहे, पण त्या अगोदर आपण चांगलं तेल टाकून कालवून घेऊया. आता मस्त असं हाताने आहे ना चांगलं मटण पूर्ण कालवून घ्या. तर छानपैकी आपल्याकडे मटणसुद्धा कालवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. अजून आपण छान कालवून घेऊया याला. म्हणजे कसं आहे, जे खालचे मसाले वर आणि वरचे मसाले असे चांगले मिक्स होऊ द्या. त्या पद्धतीने आपल्याला चांगलं कालवून घ्यायचं आहे. आपण इकडे छोटीशी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल इकडे कडवट ठेवलेलं आहे. आता हे तेल गरम झालेलं आहे. तेल चांगलं उकळल्यानंतर आपल्याला ते तेल याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आता हे गरम तेल आपण असं याच्यावर टाकून घेऊया आणि याला 15 ते 20 मिनटं साईडला असं ठेवून द्या, थंड होईपर्यंत. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं आहे. सगळ्यात पहिलं तर टोप असं हलवून घ्या, म्हणजे तेल सगळं लागू दे चांगलं. आता आपण याला 10 मिनटासाठी साईडला ठेवू, 10 ते 15 मिनटं. आता टोप आपलं चांगलं थंड झालेलं आहे. आता मी इकडे मस्त असं गव्हाच्या पिठाचं, असं आपण जर चपाती बनवतो ना, त्या चपातीच्या पिठाचं असं मस्त गोळा करून त्याला असं लांब खेचून घ्या. जसं बिर्याणीला पॅक करतो ना आपण झाकणवरून, तसं आपल्याला इकडे पीठ लावून झाकण बंद करायचं आहे. आता आपल्या इकडे चांगलं पीठ लावून झालेलं आहे मस्त 4 साईडने कथड्याला. आता आपण याच्यावर झाकण असं मस्त पॅक करून घेऊया. हे बघा पूर्ण आपलं झालेलं आहे. आता आपण याला असं झाकण ठेवू वरती. थोडं प्रेशर द्या त्याच्यावर, म्हणजे ते चांगलं चिटकून जाईल. कारण मटण खरं तर आहे ना मडक्यात बनवलं जाते, पण आपल्याकडे मडकं नाही म्हणून आपण टोपात बनवलेलं आहे. आणि आपण हे पॅक यासाठी केलं आहे की त्याच्यातली वाफ बाहेर नाही जायला पाहिजे. तर आता आपण याला चांगलं गरम करत मस्त ठेवूया शिजवण्यासाठी. आपल्याला मित्रांनो 20 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण खोलणार आहोत. तर 20 मिनटं बघा, असं मस्त 4 साईडने आपण पीठ लावून घेतलेलं आहे. आता 20 मिनटानंतर आपण बघूया. 20 minutes later. मित्रांनो 20 मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि बघा पूर्ण चिटकलं होतं. याला खोलण्यासाठी असं मस्तपैकी मी सुरीचा इकडे सपोर्ट घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकतात मटण अर्ध्याहून जास्त शिजलेलं आहे. पण जी त्याची ग्रेव्ही आणि त्याच्यामध्ये जे बघण्याचा आनंद आहे ना, फक्त आनंद नाही आहे, इकडे खाण्याचा सुद्धा आनंद खूप आहे. पण मटण शिजण्याचा आपण वेट करूया. आता हे साईडने असं सगळं मी काढून घेतो आहे, जे आपण पीठ लावलं होतं ते खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी असं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता आपण याच्यातनं मस्त थोडंसं मटण काढूया खाण्यासाठी. तुम्हाला पण आनंद घ्यायचा आहे तर पटापट जाणी ही रेसिपी नक्की बनवा.